तुझं आयुष्य खूप सुखकर आहे. मोर तिला समजवू लागला की मी सुंदर आहे, पण माझ्या पिसाऱ्याचे एवढे वजन आहे की मी तुझ्यासारखा उंच आकाशात उडू शकत नाही. नेहमी आपल्या जीवनाची तुलना इतरांच्या जीवनाशी कधीही करू नये. आपल्या आयुष्यातील चांगल्या गोष्टींची दखल घेत राहावी, म्हणजे आयुष्य खूप सुखकर बनते. तात्पर्य: आपल्या आयुष्याचा सौंदर्य असलं तर समाधान मिळते आणि आयुष्य खूप सुंदर बनते. साईराम. तिचे नाव आहे मगर आणि माकड. नदीच्या किनारी एक आंब्याचे झाड होते. त्या झाडावर एक माकड राहत होते. एके दिवशी एक मगर नदीच्या पाण्यातून बाहेर आला. त्याला खूप दिवस शिकार मिळाली नव्हती, म्हणून त्याला खूप भूक लागली होती. मगर माकडाला म्हणाला, मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. भुकेला मगर पाहून माकडाने त्याला आंब्याची फळे खायला दिली. मगराला ती फळे आवडली, म्हणून मगर रोजच माकडाकडून आंबे मागू लागला. मगर आणि माकडात मैत्री झाली. ते दोघेही चांगले मित्र झाले. एके दिवशी मगराने काही आंबे आपल्या बायकोसाठी घरी नेले. अत्यंत गोड आंबे खाल्ल्यावर मगराची बायको मगराला म्हणाली, एवढे गोड फळे खाणाऱ्या त्या माकडाचे काळीज किती गोड असेल, नाही का? मग मगराची बायको मगराला म्हणाली, मला त्याचे काळीज आणून द्या. असा हट्ट बायकोने धरल्यामुळे मगराकडे काहीच उपाय राहिला नाही. मगर या कामासाठी तयार झाला. दुसऱ्या दिवशी मगर माकडाकडे गेला आणि म्हणाला, प्रिय मित्रा, माझ्या प्रिय बायकोने तुला घरी जेवणासाठी बोलावले आहे, तर तू कृपया येशील का माझ्यासोबत? माकड हो म्हणाले. माकड मगराच्या पाठीवर बसले आणि दोघेही घरी जायला निघाले. मगराला राहावले नाही, म्हणून त्यांनी माकडाला सांगितले, माकडा, माझ्या प्रिय बायकोला तुझे काळीज खायला हवे होते, म्हणून आपण घरी चाललो आहोत. माकडाला कळाले की आपण जर याच्यासोबत घरी गेलो तर आपल्याला मारून टाकणार आहे, म्हणून तो मगराला म्हणाला, अरे, तू मला आधी का नाही सांगितलेस? मी फिरायला जाताना माझे काळीज झाडावरच ठेवून जातो. मगर माकडाला म्हणाला, आता काय करायचे? माकड म्हणाला, आपण परत जाऊया का नदी किनारी? मगर हो म्हणाले. दोघेही नदी किनारी पोहोचले. माकड मगराच्या पाठीवरून उतरले आणि झाडावर चढले. बराच वेळ झाला, माकड खालीच नाही उतरले. मगर माकडाला म्हणाला, मित्रा, येतोयस ना? माकड म्हणाला, तू माझ्यासोबत खोटं बोललास, म्हणून मला हा उपाय करू लागला. निघ आता. मगर खजील झाले. त्यांनी आपल्या स्वतःचा चांगला मित्र गमावला होता. तात्पर्य: मित्रांचा कधीही विश्वासघात करू नये. साईराम. एक होता सिंह. तो जंगलात राहायचा. एकदा तो झाडाखाली झोपला होता. तिथे एक उंदीर आला. उंदीर सिंहाच्या पोटावर खेळू लागला. सिंह जागा झाला. सिंहाला राग आला. सिंह म्हणाला, तू माझी झोप मोड केलीस ना, थांब आता तुला मी खाऊनच टाकतो. उंदीर दयावया करू लागला. तो म्हणाला, महाराज, मला सोडून द्या, मी तुम्हाला कधीतरी मदत करेन. सिंह म्हणाला, तू आहे सोडलं, तू मला काय मदत करणार? एके दिवशी जंगलात एक शिकारी आला. शिकाऱ्याने सिंहाला जाळ्यात पकडले. सिंह जोरजोरात गर्जना करू लागला. सिंहाची गर्जना उंदराने ऐकली. तो बिळातून बाहेर येऊन पाहतो तर काय, सिंह जाळ्यात अडकलेला. त्याने पूर्ण जाळं गुंडाळून टाकलं. आपल्या धाडीला जाताना पूर्ण जाळं गुंडाळून टाकलं. सिंहाला सुटका झाली. सिंह म्हणाला, अरे प्रिय मित्रा, मला कळाले, छोटे असू दे किंवा मोठे असू दे, कधी ना कधी आपली गरज भासते. तात्पर्य: कधीही कुणाला कमी समजू नये. साईराम. माझे नाव नाव आहे. एक गरीब मुलगा. एकेकाळी एक गरीब मुलाच्या घरी एक सोन्याची अंडे देणारी एक कोंबडी होती. ती रोज एक सोन्याची अंडे देत असे, त्यामुळे मुलगा खूप आनंदी होता.
नावाची एक मुलगी होती. ती खूप हुशार होती आणि नेहमी सगळ्यांना मदत करायची. एकदा तिच्या शाळेत एक नवीन मुलगी आली. तिचं नाव होतं नेहा. नेहा खूप लाजाळू होती आणि तिला कोणाशी बोलायला भीती वाटायची. रियाने पाहिले की नेहा एकटीच बसली आहे. तिच्याकडे पेन नाही. रिया तिच्या जवळ गेली आणि आपला एक्स्ट्रा पेन दिला. ती तिच्याशी बोलली आणि तिला मदत केली. नेहा खूप खुश झाली. शाळा सुटल्यावर नेहाने रियाचे आभार मानले. रियाने नेहाची मदत करून तिचं योग्य काम केलं होतं. आपल्या कामातून दुसऱ्यांना मदत करणं आणि योग्य वागणं यालाच धर्म म्हणतात. साईराम. मुख्याध्यापिका, आदरणीय गुरुजन वर्ग आणि बालमित्रांनो, सर्वांना माझा साईराम. आज गुरुपौर्णिमेनिमित्त बाबाच्या प्रेम या मानवी मूल्यावर आधारित मी एक आपणास गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव प्राण्यांचे प्रेम. एका घरात एक कुत्रा राहत होता. त्याचं नाव होतं मोती. मोतीला त्याची मालकीण आणि एक छोटी मुलगी खूप आवडायची. ती त्याच्याबरोबर खेळायची, त्याला खायला द्यायची. तिच्या एकदा मोती आजारी पडला. त्याला चालताही येत नव्हतं. मुलीने त्याला खूप प्रेम दिलं. ती त्याच्याजवळ बसायची, त्याला घास बनवायची. तिच्या प्रेमाने आणि काळजीने मोती लवकरच बरा झाला. मोती तिच्या पायाजवळ येऊन बसला आणि शेपटी हलवू लागला. तिच्या प्रेमाने आणि काळजीने प्रेम म्हणजे फक्त माणसांवरच नाही तर प्राण्यांवर पण प्रेम करणे. तात्पर्य प्राणी मात्रांवर दया करा. साईराम. वर्ग आणि बालमित्रांना माझा साईराम. गुरुपौर्णिमेनिमित्त बाबांच्या सत्य या मानवी मूल्यावर आधारित मी एक गोष्ट आपणास सांगणार आहे. गोष्टीचे नाव प्रामाणिक राजू. एका गावात राजू नावाचा एक मुलगा होता. त्याला चित्र काढायला खूप आवडायचं. एकदा त्याच्या वर्ग शिक्षकांनी सगळ्यांना एक चित्र काढायला सांगितलं आणि म्हणाले की जो सर्वात चांगलं चित्र काढेल त्याला बक्षीस मिळेल. राजूने एक सुंदर घर, झाड आणि नदीचं चित्र काढलं. पण त्याला वाटलं की त्याच्या मित्राचं चित्र त्याच्यापेक्षा जास्त चांगलं आहे. त्यामुळे जेव्हा शिक्षक सगळ्यांची चित्र बघायला आली तेव्हा राजू म्हणाला, सर, माझ्या मित्राचं चित्र माझ्यापेक्षा जास्त चांगलं आहे. शिक्षकांनी दोन्ही चित्र पाहिले आणि राजूचं कौतुक केलं. ते म्हणाले की राजू, तुझं चित्र खूप सुंदर आहे, पण त्याहूनही सुंदर तुझं खरं बोलणं, सत्य बोलणं ही खूप चांगली गोष्ट आहे. राजू आनंदित झाला. त्याला समजलं की खरं बोलणं हे नेहमीच महत्त्वाचं असतं. तात्पर्य आपण नेहमी खरे बोलावे. सन्माननीय मुख्याध्यापिका, आदरणीय गुरुजन आणि बालमित्रांनो, माझा सर्वांना साईराम. आज गुरुपौर्णिमेनिमित्त मी बाबांचा अहिंसा या मानवी मूल्यावर आधारित एक गोष्ट सांगणार आहे. गोष्टीचे नाव आहे बंड्याचा समजदारीपणा. एका बागेत एक छोटा पक्षी होता. त्याचे नाव होते चोरी. तो खूप आनंदी उडायचा आणि गाणी गायचा.
त्याची झोप पुरत नव्हती. मग त्यांनी युक्ती लावली आणि मग त्याला खाली पडत काही दगड दिसले आणि मग त्यांचे दगड त्या भांड्यात टाकले आणि मग ते पाणी वरती आलं आणि मग तो पाणी पिऊन गेला. एक दिवशी राजा जाऊन बेडवर बसला आणि बसल्या जागी झोपी गेला बेडवर आणि माकड तिथेच बसले होते. माकड तिथे बसले होते आणि राजा झोपला होता बेडवर आणि तिथेच ती एक माशी राजाच्या कानाजवळ आली आणि राजाच्या कानाकडे गुणगुणू लागली आणि तीच माशी गुणगुणू लागली. तेव्हा माकडने सोचलं की मी आता तिला फटकारा मारण्याचा निश्चय करतो आणि तिथंच एक सुरी ठेवलेली त्या सुरीला उचललं आणि त्यांनी फटकारा मारण्याचा निश्चय केला आणि लगेच ती माशी उडून गेली. तेव्हा राजाचे कपाळ जखमी झाले. तेव्हा ते राजा ओरडत उठला. तेव्हा तिथे त्याचे सेवक धावत आले आणि बोलले की राजाचे कपाळ जखमी. संस्कृती मानण्यावरती या चिमण्याने कावड्यांची गोष्ट सांगण्यात. चिमणीचं घर होतं मैनाचं आणि कावड्याचं घर होतं शेणाचं. एके दिवशी पाऊस चिमणीचं कावड्यांचं घर राहून गेलं. कावड्या
घरात चिमणीच्या उडत उडत चिमणीच्या घराकडे गेल्यानंतर बोला की चिमणीताई दार उघडा, चिमणीताई दार उघडा असं बोलल्यानंतर मग बोलले की थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते, थांब माझ्या बाळाला आंघोळ घालते असं बोलल्यानंतर मग परत बोल चिमणीताई दार उघडा, चिमणीताई दार उघडा असं बोलल्यानंतर मग परत बोलला थांब मग चिमणीताई बोलली की थांब माझ्या बाळाला गहू चालते, थांब माझ्या बाळाला गहू चालते मग असं बोलल्यानंतर परत बोलला चिमणीताई दार उघडा, चिमणीताई दार उघडा असं बोलल्यानंतर मग बोला की थांब माझ्या बाळाला झोपी घालते, थांब माझ्या बाळाला झोपी घालते असं बोलल्यानंतर मग परत बोलला चिमणीताई दार उघडा, चिमणीताई दार उघडा मग काय चिमणीताईने दार उघडल्यानंतर चिमणीताईने दादाला टावेल दिल्यानंतर मग तो पुसून अडकवल्यानंतर मग त्याला चुलीकडे एक टोपली दिसली, त्याच्यामधून त्याला वास येत होता. मग तिकडे जाऊन बघितला आणि त्या टोपलीचा ढक्कन उघडल्यानंतर तिच्यामध्ये दिसते त्याला खीर दिसल्यानंतर तो एक प्लेट काढून एक चम्मच घेऊन घ्यायल्यानंतर बोलले की चिमणीने काढत आता काय होतं असं बोलल्यानंतर काय पण नाही मग घेतलं आणि थोडं बघितलं त्याला छान लावली अजून थोडं घेऊन त्याला सोपवलं. दुसरा प्लेटला त्याला पापडी दिसल्यानंतर ती पापडी खाऊन टाकली. म्हणून चिमणीताई काठी घेऊन आल्यानंतर तिथे तो पाठी सरकत असतो, पाठी सरकत मग त्यानंतर चिमणीताईने काय केलं तिथे पेटवलेली आग होती, तो सरकत त्याची शेपूट विझून गेली. साईराम. मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे जादूचे बदक. एक गोव्या शेतकऱ्याकडे जादूचे बदक होते. ते रोज एक अंडे देईल. ते अंडे शेतकरी बाजारात विकत असे. त्याला त्याची किंमती मिळत असे. थोड्या दिवसात गोप्याने स्वतःचे घर बांधले. त्यात तो आपल्या बायकोलासह सुखाने राहू लागला. एक रात्री अचानक एक कल्पना झाली. संध्याकाळ झाली आहे, मी घेतलं जाय गोप्याला वाटले जर या बदकाच्या पोटातील सर्वही अंडे असले तर आपण खूप श्रीमंत होऊ. सकाळी दुसऱ्या दिवशी गोप्याने मोठ्या सुरीने बदकाचे पोट कापले तर बदकाच्या पोटातील त्याला अंडे सापडले नाही. मग त्याला त्याचा खूप वाटले. त्याला जर या माझे नाव आहे देव भव्यवान मारे. माझे दोस्तीचे नाव आहे एकटीचे वर मी वर. एका गावात भगव नावाचा पती नाथ होता. त्याचे 5 मुलं होते. हे 5 मुलं लय भांडायचे. कधी म्हणाला भांडू नका प्रेमाने नावा. पण ती त्याचा पती एक दिवस जंगलात गेला. जंगलात जाऊन त्याची तातीची मुली आणली. ती मुली कोणाला दिली आणि पती म्हणाला ही मुली मला न समजून तोडून जाता. तर सल्ल्याने
माझे नाव खुशी किया कांबळे. मी आज तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे. त्या गोष्टीचे नाव आहे नसती उठा थेंब. एक सुतार होता. तो एक लाकडाचा भला मोठा करवतीने कापत बसला होता. समोरच्या झाडावरील एक माकड बराच वेळ सुताराच्या कामाकडे टक लावून पाहत होते. ओंडक्याच्या अर्धा कापेपर्यंत दुपार झाली म्हणून सुताराने काम थांबवले व तो जेवायला निघून गेला. जाताना त्याने कापलेल्या ओंडक्याच्या पती एक पाचर ठोकली. सुतार जाताच ते माकड झाडावरून खाली उतरले आणि आपले दोन पाय ओंडक्याच्या दोन्ही बाजूला सोडून त्यावर बसले. तसे बसल्यामुळे त्याचे लांब शेपूट ओंडक्याच्या फटीत लोळू लागले. गृहस्थाश्रमात प्रवेश करण्याची परवानगी मागितली. तथापि त्यांनी तपासून पाहिल्याशिवाय भगवान बाबाच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम. माझ्या गोष्टीचे नाव आहे आगळी गुरुदक्षिणा. कौरव पांडवांचा काळ. तेव्हा भारतात अनेक छोटी छोटी राज्ये होती. त्यात निषादाचे म्हणजे कोळ्यांचे राज्य होते. तिथल्या राज्याचे नाव सुवर्णधनु. त्याचे राज्य सर्वात लहान रानावनाच्या प्रदेशात होते. भरपूर झाडी, हिमालयातून वाहत येणारे पाणी, मासेमारी व शिकार हा त्यांचा व्यवसाय. राजा व प्रजा दोघेही सुखी होते. राजाला मुलगा होता. त्याचे नाव एकलव्य. त्याने वडिलांकडून धनुर्विद्या शिकली होती. तो शिकारीला जाई, कोल्हे, लांडगे यांचे शिकार करी. वाघ सिंहही मारे, मात्र ससे हरिण यांचे तो रक्षण करे. त्याच्या कानावर गुरु द्रोणाचार्यांचे नाव आले. ते कौरव पांडवांना धनुर्विद्या शिकवत. त्यांना भेटण्यासाठी तो एकटा हस्तिनापुरास आला. ते ज्या मैदानात शिकवत त्या मैदानावर सकाळीच त्याला विलक्षण दृश्य दिसले. धर्मराज अस्त्रांचे मंत्रपाठ करत होते. भीम व दुर्योधन गदायुद्धाचा सराव करत होते. अर्जुन धनुष्य घेऊन तयार होता. द्रोणाचार्य त्याला सूचना देत होते. अर्जुना, बाण सोडताना पावलं जमिनीवर घट्ट टेकलेली हवी. काचा उंच उचल. शरीराचा भार पुढच्या पावलावर टाक. नंतर मागचे शरीर पुढे मागे होऊन दोरी खेचून बाण सोडणे ह्या क्रिया एकदम व्हाव्यात. मन एकाग्र हवे.
त्याने विचार करून त्याचा उजव्या हातात सांगता गुरुदक्षिणा म्हणून मागितला. एकलव्याने क्षणाचाही विचार न करता आपल्या हाताचा अंगठा काढून दिला. त्याच्या या दक्षिणेमुळे त्याची वेगवान कमी झाली खरी, पण त्याच्या त्या निष्ठेमुळे तो द्रोणशिष्य एकलव्य म्हणून तो अजरामर ठरला. साईराम. बाबाच्या कोटी माझे कोटी कोटी प्रणाम. माझ्या गोष्टीचे नाव आहे गोपाळनाथ. आपली पत्नी अन्नपूर्णा व पुत्र गोपाळ यांच्यासह सुखीचा संसार चालू असता. इसवी सन 1666 मध्ये मोठा दुष्काळ पडला. कोकणवासियांचे प्रचंड हाल झाले. त्यातच विठ्ठलपंतांचा मृत्यू झाला. अन्नपूर्णेवर डोंगरच कोसळले. तिने अर्ध स्वरात परशुरामांची करुणा भाकायला सुरुवात केली. हे रेणुकानंदना, काय रे निष्ठुर झालाय? तू दिनाचा पालन करता आहे, मग माझ्यावर हे अन्याय का? 4 दिवस झाले पोर भुकेने तळमळत आहे. ना पैसा ना तिथवर जाण्यासाठी अन्न. दोघी तशाच उपाशी झोपी गेली. परमेश्वर सर्वत्र भरला आहे. खरं असेल तर धावून ये. आपल्या हक्काला म्हणतच निर्धारी झालेल्या अन्नपूर्णाला स्वप्न दृष्टांत झाला. जमदग्नी परशुराम तिच्या घरी आले होते. मस्तकी जटाजूट, खांद्यावर परशु, अंगावर कृष्णाची, पायात खडावा अशा वेशात देऊन त्यांनी तिला पंढरीत ये असे सांगितले. ती जागी झाली. गोपाळाला उठून सारे सांगू लागले. पंढरपूरला निघाली. तिथे पोचताच चंद्रभागेत स्नान करून मंदिरात गेली. पांडुरंगाचे दर्शन घेतले, पण तिने देवाला दक्षिणा टाकली नाही. हे पाहून पाडव्याचे पिंड खवळले. हे भिकाडे, दूर हो, भिकाड्यांना देव पावत नसतो असे म्हणून तिला हकलवले. तिला रडू कोसळले. ती पांडुरंगाला आळू लागली. एवढ्या आशाने मी आलो होते रे पांडुरंगा, पण तूही निष्ठूर झालास. विद्येहीन म्हणून मला डावळले. एवढ्यात माणकोजी हे गृहस्थ आले. तिची अवस्था बघून दुःखी झाले. तिला म्हणाले, बाळे, आजपासून तू माझी धर्मकन्या झाली. मला कन्या नव्हती हे म्हणून त्यांनी मला मिळवून दिली. ते तिला धन्वण गावी घेऊन गेले. प्रत्येक वेळी वारीला स्वतःबरोबर नेऊ लागले. योग्य वेळ येताच गोपाळाला अन्नगृहामध्ये देऊन त्यांनी रामकृष्णरी हा मंत्र दिला. त्या दिवसापासून गोपाळाचा गोपाळनाथ झाला. माणकोजी शेतात केळे राखीत होते. गोपाळनाथ त्यांना जेवण घेऊन सांगताना त्यांना एका वाघाने अडवले. तेव्हा त्यांनी विनवले, हे व्याघ्रा, चराचरित प्राणी मात्र परमेश्वर भरला आहे. तुझे पोट माझ्यामुळे भरले तर आनंदच आहे, पण माझ्या गुरुदेव भुकेने व्याकुळ झाले असतील. त्यांना मी हे भोजन पोचून येतो, मग मला कुशाल खावे. वाघाने कबूल केले. ठरवल्याप्रमाणे गुरूंना भोजन देऊन गोपाळनाथ वाघाकडे परत आले. त्याची ही गुरुभक्ती पाहून पांडुरंग मूळ रूपात प्रकट झाले. पांडुरंगाच्या भक्तीत आपले सर्वस्व विसरलेला गोपाळनाथांना एकदा सावंतवाडीला कीर्तनाला जायचे होते, पण ते विसरले. अशा वेळी प्रत्यक्ष पांडुरंगाने त्यांच्या रूपात येऊन प्रवचन केले. गुरुवाची अपार श्रद्धा गोपाळाला गोपाळनाथ बनू शकली. साईराम. माझ्या गोष्टीचे नाव आहे घामाची फुले. प्रभू रामचंद्र शबरीला भेटायला गेले होते. तेथे त्यांना एका विशिष्ट प्रकारची फुले फुललेली दिसली. ती कोमेजत नसत. त्याचा सुगंध सर्वांना मोहत असे. रामांनी विचारले, ही फुले लावली बरी कोणी? तेव्हा शबरीने ही कथा सांगितली. तेथे मदंग ऋषींचा एक आश्रम होता. त्या आश्रमात पुष्कळ विद्यार्थी. सगळेच विद्यार्थी सारख्या स्वभावाचे नसत. मदंग ऋषी ज्ञानाबरोबर कष्टालाही महत्त्व देत. त्यांच्याकडे एक अतिशय गरीब परिस्थितीतून आलेला विद्यार्थी होता. त्याला अंगभर कपडे नव्हते की गुरुजींना द्यायला पैसे नव्हते. श्रीमंत घरातून आलेले शिष्य त्याला जवळ बसू देत नव्हते. मात्र काम करण्यात तो ताठ होता. पावसाळा जवळ येत होता. आश्रमात जळण नव्हते. पुढील 4 महिने पुरेल एवढे जळ साठवून ठेवण्याची गरज होती. गुरुजींनी सांगितले, पण कुणी विद्यार्थी निघण्याची चिन्हे दिसेना. मात्र हा
भरले होते. सारे घामाघूम झाले होते. बाकीचे शिष्य जेमतेमच काम करत होते. गोपाळ मात्र अखंड काम करत होता. त्याच्या हाताला फोड आले. त्याचा घाम जमिनीवर गळत होता. काम होताच तिसऱ्या प्रहरी सर्वजण आश्रमाकडे परतले. थकल्यामुळे सर्वांना लगेच झोप लागली. पहाटे उठून सर्वजण नदीला स्नानाला निघाली. तेथे एवढ्यात कसला तरी सुगंध आला. तसा सुगंध पूर्वी कधीच आला नव्हता. सर्वजण इकडे तिकडे शोधू लागले. ऋषींनी त्यांना म्हणाले, जा रे पाहून या म्हणून सांगितले. बाकीचे शिष्य उड्या मारत पळाली. मतंग ऋषी गहिवरले. गमे जाणी कुसी मानी म्हणत त्याने गोपाळाला जवळ घेतले. बाकीची मुले खचील झाली. त्यांना पश्चाताप झाला. त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. गुरुजी म्हणाले, मुलांनो, जगात सर्वात श्रेष्ठ पाणी कोणते? गंगा, यमुना, इतर नद्या, सप्त समुद्राचे, की स्वाती नक्षत्राचे, की पश्चातापांच्या अश्रूंचे? दुसऱ्यांच्या दुःखाने जे नयन डबडबतात ते छे. या सर्वांपेक्षा श्रमजीवी माणसाच्या अंगातून येणारे घाम श्रेष्ठ, कारण ते सर्व जगाचे पोषण आहे. देव पाऊस पाडतो. शेतकऱ्याने घाम गाळला नाही तर शेती पिकेल का? ही सृष्टी जगेल का? म्हणून हे लक्षात ठेवा, सर्वात श्रेष्ठ घाम. या घामातून आलेले फूल कधी कोमजणार नाही. सर्व मुलांनी मान हलवत म्हणाले, होय गुरुजी, आम्हाला श्रमाचं महत्त्व समजलं. मी या घामाच्या सुगंधाचंही आजपासून आम्हीही कष्ट करू. गुरुजी हसत म्हणाले, तथास्तु. धन्यवाद. साईराम. परिवर्तन किरण कांबळे. मी इयत्ता 4थी मध्ये शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव आहे धर्मार्थ. एका शहरात मध्यवर्ती ठिकाणी एका उंच खांबावर एक रत्नजडित पेला ठेवला होता. खाली लिहिले होते, जो कोणी या पेल्याला हात न लावता मंत्रबळाने वा योग शक्तीने खाली आणेल, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण केल्या जातील. गौतम बुद्धाचा शिष्य कश्यप तेथे जात असताना त्याने तो मजकूर वाचला. दूर उभे राहून मंत्रशक्तीने त्याने तो पेला आपल्या हातात खेचून घेतला. सर्व प्रेक्षक व पहारेकरी चकित झाले. त्याच्या मागे मागे ते बौद्ध विहारात आले. त्यांनी भगवान बुद्ध की जय अशा घोषणा सुरू केल्या. बुद्धांनी हे ऐकले. कश्यपाजवळचा पेला घेऊन तो त्यांनी फोडून त्याचे तुकडे तुकडे केले. सर्व शिष्यांना उद्देशून ते म्हणाले, माझ्या प्रिय शिष्यांनो, मी तुम्हाला यापूर्वी सांगितलंय व अखेरपर्यंत सांगेन की चमत्काराच्या मागे लागू नका. चमत्काराने क्षणिक लोकप्रियता मिळते, पण धर्माचा अर्थ कळत नाही. आत्मकल्याण साधण्यासाठी सदाचाराचा अभ्यास करा. साधनेचा खरा उद्देश प्रसिद्धी वा सिद्धी नसून आत्मशुद्धी हा आहे. धर्म म्हणजे शब्दाची रास, कर्मकांडांची आरास, ज्ञानाची मिरास नसून ती सदाचाराची कास आहे, हे ध्यानात ठेवा. त्या क्षणी सर्व शिष्यांना खरा धर्मार्थ कळला. साईराम. सुधाकर पांचाळ. मी इयत्ता 4थी ब मध्ये शिकत आहे. माझ्या गोष्टीचे नाव डोमे शिष्य आरुणी. डोमे ऋषींच्या आश्रमात बरेच शिष्य होते. आरुणी सर्वात छोटा, हुशार व तितकाच प्रामाणिक. त्यामुळे गुरुजींची त्याच्यावर विशेष मर्जी होती. साहजिकच इतर शिष्य
पावसाचा जोर कमी झाला तोपर्यंत आश्रमाकडे परतू म्हणून गुरुजींनी सर्व शिष्यांना परत फिरण्यास सांगितले. जाता जाता आरुणीला म्हणाले, आरुणी, आम्ही निघतो. तू बाण अडव, पाणी तटवली, मगच तू ये. आरुणीने मान हलवली. आरुणी बांधाकडे गेला. गुरुजी शिष्यांसह आश्रमात परतले. सर्वांनी ओले कपडे बदलले व शेकोटी पेटवून शेकत बसले. गुरुपत्नीने सर्वांना गरमागरम पेज प्यायला दिली. सर्वांना बरे वाटले. थोड्या वेळाने संध्याकाळ झाला. गुरुपत्नीने सर्वांना जेवायला वाटले. सर्वजण जेवले. आपापले बिछाणे अंथरून झोपायच्या तयारीला लागले. गुरुजी मात्र अस्वस्थ होते. पावसाचा जोर तुफान वाढला. वारे बेफाम वाहत होते. भयान विजा चमकत. गुरुपत्नीने विचारले, अहो, अजून आरुणी आलेला दिसत नाही. तो जेवायलाही नव्हता. त्या क्षणी डोंबे ऋषींच्या काळजात एक कळ उमटली. अरे च्या, आपण आरुणीला तिथेच सोडून आलोय. तो एव्हा नाही यायला होता. त्यांना काळजी वाटू लागली. मनात नाना कुशंका येऊ लागल्या. ते लगबगीने उठले. 2-4 शिष्यांना हाका मारल्या. हातात कंदील घेऊन आरुणीला शोधायला निघाले. शेताजवळ येताच त्यांनी आरुणीला हाका मारायचा सपाटा लावला. शिष्यही हाका मारू लागले. तरीही काहीच प्रतिसाद येईना. आरुणीला कोणत्या श्वापदाने तर पळवले नसेल ना, की वीज पडून एक ना एक शंकांनी गुरुजी बेचैन झाले. हाका मारू लागले. एवढ्यात फुटलेल्या बांधाच्या बाजूने आवाज आला, गुरुजी, मी इथे आहे. गुरुजी तिकडे धावले. पाहतो तर आरुणी चिखलात आडवा झोपलेला. त्यांनी त्याला वर उठवले. काय रे बाबा, तुझी दुर्दशा म्हणत जवळ घेतले. आरुणी म्हणाला, गुरुजी, बाण काही केल्या उभा रेना. पाणी शेतात घुसले तर सगळी पिके कुसली. म्हणून मीच आडवा झोपून पाणी अडवले. नाहीतर चिखलात माकडलेल्या थंडीनं काकडणाऱ्या आरुणीला गुरुजींनी जवळ घेतले. आपले उपरणे त्याच्या अंगावर पांघरत ते म्हणाले, धन्य आहेस आरुणी. तुझ्यासारखा शिष्य मिळायला भाग्य लागतं. त्याला घेऊन ते आश्रमात आले. गुरुपत्नीने त्याला गरम गरम दूध दिले. प्रेमाने जेवू घातले. आरुणीच्या डोळ्यात पाणी पाहून ते म्हणाले, का रे बाळा, का रडतोस? आरुणीचा फुलका दाटला. गुरुजी, मी बाण अडवू शकलो नाही. गुरुजी हसले. वेड्या, बाण दुरुस्त झालाय सुद्धा. मी तुझी परीक्षा पाहिली. आता आज पाहू. गुरुपत्नीच्या कुशीत शिरत आरुणी खुदकर हसला. सारे शिष्य मात्र या मायेचा सोहळा खजीर होऊन नुसतेच पाहत होते. साईराम.